नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आगरी पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले मर्दनगड। उरण तालुक्यातील आवरे गावाशेजारी असलेला हा किल्ल्याच्या पायथ्यापासून 15 मिनिटात वर जाता येतं। महादरवाजातून प्रवेश केला की समोर एकविरा देवीचं मंदिर आहे। 2 वाड्यांचे ज्योती आहेत। पश्चिम दिशेला 2 टेहाळणी बुरुज आहेत। दक्षिण दिशेला पायथ्याशी शिवमंदिर आहे। खाडीच्या पलीकडे भाल, वाशी ही गावे दिसतात। पश्चिमेकडील बुरुजावरून अलिबागपासून मुंबईपर्यंतचा अथांग समुद्राचे दर्शन होते। समुद्रावरील शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा असं बोललं जातं। किल्ल्यावर 300 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड आहे। तिथे शरभ शिल्प सुद्धा आहे। किल्ल्यावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत। शिवप्रेमींनी काही वृक्षांची लागवड केली आहे। किल्ल्यावर सोसाट्याच्या वाऱ्याचा अनुभव घेता येतो। पालघर ते रायगड समुद्रकिनारी वसलेली पराक्रमी जात म्हणजे आगरी। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात अनेक जण फितूर झाले, मात्र प्राण गेला तरी 72 मागे हटणार नाही, गद्दार होणार नाही असा लढाऊ बाणा आगरी समाजाचा होता आणि आहे। पेशवे काळात आणि मान सरदारांनी सुरुंग पेरून स्वतःचे प्राण दिले, मात्र चिमाजी अप्पा यांना वसईचा किल्ला जिंकून दिला। मर्दनगड किल्ल्यावर कायमस्वरूपी आगरी समाजाचे वर्चस्व राहिले अशी माहिती आहे। अशा या किल्ले मर्दनगडाविषयी थोडक्यात जाणून घेऊया। गाव आवरे, तालुका उरण, जिल्हा रायगड। प्रकार आहे गिरिदुर्ग टेहळणी। उंची 50 मीटर। चढायची शडी सोपी। गडावर जाण्याचे मार्ग, एक आवरे गावातून तर दुसरा मार्ग कडापे मार्ग। किल्ल्यांची इतर नावे, किल्ल्याची डोंगर। किल्ल्यावर जाण्याचा कालावधी ऑक्टोबर ते जून, जून ते सप्टेंबर शेतातून थोडासा अडचणीचा। पाहण्याची ठिकाणे एकतर 5 बुरुज, पायऱ्या, दरवाजा अवशेष, शरभ शिल्प, तटबंदी, मुंबई दर्शन, सप्तनदी दर्शन, एकविरा मंदिर। या किल्ल्यावरील विशेष घटना, 1739 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी सागरगडावर तोफेचा मारा करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। अधिक माहितीसाठी किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला प्राचीन मामुनदेव मंदिर दर्शन घेऊ शकता। सप्तपदी संगम, पाताळगंगा, अंबा, भोगावती, बाळगंगा, निगडी, रानसई, 3 विरा। अरबी समुद्रातून येणाऱ्या संभाव्य शत्रूवर व जहाजावर लक्ष ठेवणे सहज शक्य होतं। किल्ल्यावरून आपल्याला द्रोणागिरी, माणिकगड, सांगसीगड, सागरगड, रामधरणी किल्ले दर्शन होते। मुंबई, मांडवा, घारापुरी, धरमतर, रेवस बंदर, करंजा बंदर आपण पाहू शकता। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नैसर्गिक कातळ शिल्पे, उरणपासून 15 किलोमीटर, पनवेलहून 30 किलोमीटर आणि मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा पुलापासून 15 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। तरी शिवप्रेमींनी, दुर्गप्रेमींनी या किल्ल्यास अवश्य भेट द्यावी। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, आवरे, उरण। नमस्कार सर। नमस्कार, जय शिवराय। आज आम्ही मर्दनगडला आलेलो आहोत। उरण तालुक्यातील आवरे गावातील हा किल्ला। सर, या किल्ल्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा। नमस्कार। आता आपण ज्या किल्ल्यावर, याचं नाव आहे मर्दनगड आणि ह्याचं जर स्थान पाहिलं भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं असं स्थान आहे। हा किल्ला पाहायला गेलं तर तसं शिलाहारकालीन म्हणजे अगदी 14व्या ते 15व्या कालामध्ये बांधलेला गेलेला किल्ला आहे। अवशेष जरी पडलेले असले तरी त्याचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे की शिवाजी महाराजांचा जहाजबांधणीचा कारखाना या पाताळगंगा नदी म्हणजे इथं अंतोरे जो गाव आहे इथं होता आणि त्या इथनं जहाजाची ने-आण केली जायची आणि त्याच्यावर खास टेलणीसाठी या किल्ल्याचं एक खूप महत्त्वाचं स्थान होतं। त्याचप्रमाणे धरमतर खाडी म्हणजे आपल्या कोयनाड जी बाजारपेठ आहे तिथं येणारा जो माल वगैरे किंवा वाहतूक केली जायची त्याच्यावर पण इथनंच पूर्णपणे नियंत्रण ठेवलं जातोय। अगदी मुंबईत जरी पाहिली आपण तरी आपला जवळून इथनं दिसतोय मुंबईचे बरेचसे, म्हणजे अगदी या समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवणं टेलणीवजा असा हा किल्ला इथं बांधला गेला होता। आणि ह्याच किल्ल्यावरून आपल्याला अगदी पाहिलात तर अलिबागमधला रामधरणी असेल, सागरगड असेल, इथं द्रोणागिरी किल्ला पण आपला दिसतोय, तिकडे सांगसी किल्ला आहे, रतनदुर्ग आहे, माणिकगड, असे 7 किल्ले ह्या गडावरून आपल्याला पाहायला भेटतात पूर्णपणे। आणि नैसर्गिकदृष्ट्या पाहिलं तर ह्या जो ठिकाण दिसतो आपला अरबी समुद्र इथे मिळाला आहे, 7 नद्या एकत्रित आलेल्या आहेत आणि अत्यंत असा एक सुस्थितीतला असा किल्ला आहे। सध्या त्याची पडझड झाली आहे, त्याचं संवर्धन करणं हे काळाची गरज आहे। सध्या इथं काही शिवप्रेमी येतात,
पण त्यांना चढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था नाही व्यवस्थित. त्याच्याबद्दल काही गावामार्फत किंवा शिवप्रेमींमार्फत काही व्यवस्था पुढे होणार आहे का? हा, तर आमचे प्रयत्न चालू आहेत की इथले जे आमच्या गावातले काही शिवप्रेमी आहेत किंवा आपल्याकडच्या काही जे संवर्धनाच्या दृष्टीने काम करणाऱ्या काही संस्था आहेत त्या स्वतः येऊन इथं काम करत असतात. सह्याद्री प्रशासन असेल, बारायगड असेल किंवा आमची मर्दनगड संवर्धन समिती आहे, अनेक अशा गावातली लोकं, मुलं, महिला इथे येऊन काम करतात आणि त्या दृष्टीने पायऱ्यांचा आम्ही प्रयत्न चालू आहेत. एका बाजूनं उत्तर जुनी जो आपल्या वडातल्या याच्यातून जो मार्ग आहे तिथनं आपण पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या जो आपला मेन महादरवाजा आहे तिथल्या पण पायऱ्याचं काम सध्या चालू आहे. पण शासनाने जर याच्याकडे लक्ष चांगल्या प्रकारे दिलं तर निश्चित चांगल्या प्रकारे इथं एक पर्यटन स्थळ म्हणून निश्चित नावारूपाला येण्याची शक्यता आहे. शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना एवढंच सांगू शकतो की तुम्ही इथं येऊन इथं संवर्धन करा आणि ह्या गडाचं रक्षण करण्याचं काम करा. जसं इतर गडावर तुम्ही करता तसं आपल्या मातीतला हा जो किल्ला आहे त्यालाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं तुम्ही. आवाज महामुंबईचा चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.